कि गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया। गुलाम बन के जियोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया। अरे बाजारू बन के जियोगे तो यूज कर कर फेंक देगी दुनिया। अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोकेगी ये दुनिया। संविधान आमचं सास आहे, संविधान आमचं घास आहे, संविधान आमचं ताट आहे। आणि त्या ताटात जर कोणी जहर घालवण्याचं काम करत असेल तर बाबासाहेबांची औलाद त्यांना भर चौकात जहर पाडल्याशिवाय राहतील नाही, मारून टाकते। संविधानासाठी कोण मरायला तयार आहे रे? हात वर करून सांगा। क्या बात आहे, आधी राहत आहे, मैं तुम्हारे साथ आहे। महिला मंडळ सगळ्यात जास्त इथं तयारच आहे। पुरुष तरी जरा हात उचलायला कमी करतात, महिला मंडळ क्या बात है। म्हणून म्हणायचं आहे भीमजी का संविधान इस देश की अमानत है, अमानत है। भीमजी का संविधान इस देश की अमानत है। संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है, हिम्मत है। संविधान से इज्जत, संविधान से हिम्मत है। अरे ध्यान में रखना, संविधान के खिलाफ बोलने वालों, संविधान से तुम्हारी माँ बहन अभी तक सही सलामत है, अभी तक सही सलामत। संविधान से जो उठते तो कोणी म्हणते की बाबासाहेबांना संविधानच लिहिलं नाही। मी पहिलेच पुऱ्या महाराष्ट्रात नाही पुऱ्या भारतात बदनाम आहोत। अंजली भारती फार फटकारले कोणाची गायिका आहे, जिथं गेली तिथं पहिलेच इंटिमेशन भेटते मला थोडं सांभाळून हा बघून। कारण माझ्या बापाने मला शिकवलं वाघाला वाघ आणि गाढवाला गाढव म्हणणं। माझ्यापासून जर कोणाला अपेक्षा असेल की मी गाढवाला वाघ म्हणावं तर ते मला अजिबात जमत नाही। 100 वर्ष बकरी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघीण बनून मरणं पसंत करेल, क्योंकि हिजड़े की जिंदगी महीने जी सकती बाबा। शेर की तरह मरूंगी, शेर की तरह जीऊंगी। कारण आज तुम्हाला भेटली, उद्या आहो की नाही हेच माहित नाही मला। आजचा दिवस आखरीचा आहे असं समजतो मी। म्हणून म्हणायचं आहे कि लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं, बात करते हैं। लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। म्हणून म्हणते कोणी म्हणते की संविधान बदललं पाहिजे, संविधान बदललं। अरे तुम्हाला वाटते का संविधान बदललं पाहिजे? कोणाकोणाला वाटत नाही संविधान नाही बदललं पाहिजे? हात वर करून सांगा। मग इतका विचार करून हात काय उचलता? काल नुसतं चूल आणि मूल होतं, खंडीनं लेकरं पैदा करा, नवऱ्याला भाकरी करून खाऊ घाला। बाबासाहेबांच्या संविधानानं कसा दिवस आला आमचा। आणि एक सांगतो मी तुम्हाला, महापुरुषाच्या गाण्यावर, महापुरुषाच्या शेरशायरीवर जे टाळ्या वाजवत नाही त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही। हा मग त्या ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजतात मधातल्या ते बघून घ्या बाबा तुम्ही। हेच आगाऊ पार्टी आहे, म्हणजे तयारच असते लगेच। पण तुम्हाला माहित आहे, तुम्हाला वाटत असेल तुमच्या पोटी टायगर आले पाहिजे टाळ्या वाजवा, आणि ते ट्रेन मधले मधातले आले पाहिजे तर मग बसा शांत। म्हणून म्हणायचंय काय, सुंदरसा विषय तुमच्या समोर सादर करत आहे की आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते, जय भीमाले कधीच कुणाला हरले नसते। आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते तरी जय भीमाले कधीच कुणाला हरले नसते। अरे बाबासाहेबांना शांतीचा थंब दाखवला दिदी, नाही तर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते, आम्ही जिवंत जाळले असते। म्हणून खुर्ची के लिए जालिम से सौदागिरी ना कर। 4 लाइन दे रही हूँ, सब कार्यकर्ता ध्यान दे कि कुर्सी के लिए जालिम से सौदागिरी ना कर। कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी न कर, बरी ना कर बेटा। कातिल के आंदोलन को तू यूं ही बरी ना कर। अरे क्योंकि औलादे खोई है भीम ने तेरे लिए राहुल। 4 औलादे खोई है भीम ने तेरे लिए राहुल। तू अपने औलाद के लिए भरवेगिरी ना कर, तू अपने औलाद के लिए म्हणून सुंदरसा विषय सादर करणार आहे। होता गायला येणार आहे की नाही माझ्यासोबत? अरे छोड सारी मोह माया,
सांगतो ना मी. अशा बॅगा वगैरे घ्या की नाही घ्यायचं? कोण कोण घेणार आहे? हात वर करून सांगा मला. हा 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 घ्या बा. आणि तुम्ही रे पोरं मला हात उचलत जा रे. बायकाने भेटून राहिल्या रे. कवारे मरान रे. काय करा पोरायले बायकाने भेटून राहिल्या आहे की नाही. म्हणून थोडंसं ऍक्टिव्ह राहा रे. कारण आजकाल पोरी फालतूच्या कामात नाही आहे. शिकून सवरून मोठ्या होऊन राहिले आणि पोरं असेच कवार पुढे फिरून राहिले मुजासारखे. म्हणून जरा ऍक्टिव्ह राहत जा. कोण कोण येणार हात वर करा. ते मागचे अरे छोड सारी मोह माया. कोणाकोणाला वाटते की बुद्धविहार आमचं आम्हाला भेटलं पाहिजे? कोणाकोणाला वाटते? हात वर करून सांगा. भेटलं पाहिजे की नाही? मग जो तो माझ्या संग बुद्ध घ्यायला येणार आहे तो वर हात करून. अरे छीने को हक अपना, अरे छीने को हक अपना. चल बोध गया चलते छीने को हक अपना. चल बोध गया चलते छीने को हक अपना. चल बोध गया चलते. मस्त कुंकू लावून असे हो मा इकडे उठून त्या माझ्या उठून इकडे. अरे छीने को हक अपना. आणि माझ्या छीने को हक अपना. चल बोध गया चलते छीने को हक अपना. राजकुमार दादाला आणि त्यांच्या कार्यकर्त्याला विनंती आहे, मायला एक माझी इकडून नऊवारी द्या. अरे अरे छीने को हक अपना. अरे छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं. अशी माझी माय कोणी विधवा असेल म्हातारी तर तिने उठून यावं समोर. अरे छीने को हक अपना. क्यों कि बुद्ध को मिला ज्ञान, ये वही शान है ज्ञान का बोधि वृक्ष यहाँ जो धम्म की जान है. हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा, जबकि बोध गया सारे विश्व में महान है. सारे विश्व में महान है. अरे छीन एक जन उठून द्या, एक जन. अरे छीने को हक अपना. छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना. थांबायला दे. कार्यकर्त्याला विनंती आहे, घ्या समोर. काय पंडितजी काय करू कमावून ठेवू? आजचा दिवस आहे, उद्याचा आहे की नाही माझ्याकडे तेच मला माहित नाही. हे बरोबर आहे. काय काय सांगा, कोणा घडी का नाही भरोसा काल किसने नाही का. माय मधात हो, माय मधात हो. क्यों कि धम्म की ताकत संस्कार में है. सच्चे संस्कार तो बौद्ध विहार में है. जिस पेड़ के नीचे ज्ञान प्राप्त हुआ बुद्ध को प्रथमा, वो बोधि वृक्ष तो अपने बिहार में है. वो बोधि वृक्ष अपने बिहार में है. छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना. चल बोध गया चलते हैं छीने को हक अपना. माय तू उठून आली ना, ये ते उठून आली माझ्याकडे पाहून राहिली का? मी उठून आली नाही तर दे दे माय. ये ये बा येऊन उभी आहे ना तिथं. माये
शिवाजी भेटायली, तसेच भीमराव मोरे, सूरज खेळ यांच्याकडून सुद्धा सप्रेम भेटायला. विजय दादा ते मायाली ना उठून कार्यकर्त्यांना विनंती आहे माझी, तिथे तिथे समोर घे दादा, तिथे इथं दिसत नाही बरोबर दादा झेंडे दीक्षा दिली. 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली का हिंदू म्हणून जन्माला आलो कोणी हिंदू म्हणून मी मरणार नाही. 1935 ते 1956 21 वर्षाचा डिस्टन्स, असा एकही धर्म नाही जो बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही आणि त्याच्यामधला आम्हाला निवडला तो म्हणजे बुद्ध धम्म. आम्हाला बुद्ध धम्म दिला म्हणून बरं झालं, नाही तर आम्ही बुद्धूच राहिलो असतो, बुद्ध झालो नसतो, बुद्धू राहिलो असतो. म्हणून म्हणायचं आई झाले वो ढाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा किया है क्या, हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है, अगर ये गुनाह है तो फिर इंसानियत है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत कैसा धर्म है तुम्हारा, बंद करो जालिम ढोंगी पसारा, बर्दाश्त अब मैं करूंगा नहीं तुम देखते रहना, और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं तुम देखते रहना. ऐलान भीम ने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी मेहमान के, ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना, मिटाऊंगा तुम देखते रहना, और हर किसना खौफ खाऊंगा तुम देखते रहना. मगर अपने गरीब कौम को बुलवाकर शान से औरों को भी समझाओ, सुनो तुम ध्यान से, है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं, आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ. तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ. आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया रास्ता, गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा, हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह, प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो, और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, तथागत भगवान बुद्ध को मान लो. भारी बहुजन महासंघ वसमत माजी शहर अध्यक्ष तर्फे 500 रुपयाची भेट आली, मला खूप खूप धन्यवाद. अरे बांधे कफन निकली, बांधे कफन निकली, बांधे कफन निकली मैं, अरे मैं तो बुद्ध जोगन, बांधे कफन निकली मैं तो बुद्ध जोगन, बांधे कफन निकली मैं. एवढे साधू बंधू झालेले आहे, साधू बंधू नाही तर माहिती का, बाबात बाबा एकच बाबा, बाकीचे बाबा गड्ड्यात बाबा, 40 फुटाच्या वर बाबात बाबा एकच बाबा. नाही तुम्हाला माहिती आहे आता आम्ही संत कोणाला म्हणावं, साधू बंधू म्हणा, नाही तर तो खरात पुऱ्या बायाची वरात घेतली घरात, ते पण ऑफिस मध्येच पुऱ्या बाया बघा, खरात पुरी वरात आणली घरात जमीन. म्हणून म्हणायचं आहे दत्ता अवचार जो तो उठतो. काही असे साधू बंधू झालेले आहे भिक्खू संघामध्ये, पण तुम्हाला माहिती आहे बरेच असे जाणून बुजून चिवर घेऊन संघाने बदनाम करायच्या मागे लागलेले आहेत. पण भिक्खू संघाचा किती मोठा त्याग आहे, 3 महिने चिवर धारण केलं, कारण मला भिक्खू संघाच्या बाऱ्यात बोलण्याचा अधिकार आहे आणि उपासकाच्या बाऱ्यात जीवन बोलण्याचा अधिकार आहे, कारण दोन्ही जीवन जगलेली आहे मी. म्हणून म्हणायचं आहे की परिवार को त्यागना मन में लगी आग है, परिवार को त्यागना मन में लगी आग है, और ये जीवन कोई मामूली नहीं पूरा बेदाग है, ये काश्य वस्त्र प्रदान करना कोई खेल नहीं भाई दीपक, हमारे खातिर इन भिक्खू संघ का कितना बड़ा त्याग है, कितना बड़ा त्याग है. मसुदा समितीला संविधान बहाल केलं आणि त्याच सायंकाळी बाबासाहेब निवांत घरी बसले होते. बाबासाहेबाचा शेवट नानकचंद्र तू बाबासाहेबाकडे बघत होते की बाबासाहेब एकटे बसले आहे, पण बाबासाहेब कधी हसत होते तर कधी रडत होते. नानकचंद्र तू बाबासाहेबांशी गेले, बोलले बाबासाहेब आज तुम्ही या देशाला संविधान बहाल केलं, आज आनंदाचा दिवस आहे, मग तुमच्या डोळ्यात अश्रू का, तुम्ही का
वाटलं तुम्हाला? तेव्हा बाबासाहेब बोलले, रत्तू तुला सांगते आज आनंदाचा दिवस आहे, पण आज मला माझ्या मुलांची आठवण आली रे. 4 मुलं एका गोडीसाठी, राजरत्न, इंदू, रमेश आणि गंगाधर. 4 लेकर माझे एका गोडीसाठी आणि एका इंजेक्शनासाठी गेले रे. त्याच्यासाठी मला त्यांची आठवण आली, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येत आहे. तर पुन्हा नारायणच्या रत्तूने त्यांना प्रश्न केला, मी तुमच्या दुःख समजू शकते बाबासाहेब. जर तुम्हाला दुःख होऊन तुमच्या डोळ्यात अश्रू येत असेल तर मग तुम्ही हसताय का? तेव्हा बाबासाहेबांनी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की रत्तू, अरे माझा राजरत्न जेव्हा मेला तेव्हा माझ्याकडून तिच्यासाठी नवीन कपन सुद्धा आणणं झालं नाही, तर माझ्या रामूच्या फाटल्या शेवामध्ये माझ्या राजरत्नाला गाळलं रे. माझ्या रामूच्या फाटल्या शेवामध्ये माझा राजरत्न गेला. पण आज या भारतात जोही राजरत्न पैदा होईल त्याची सूट बूट कोटात राहील आणि सूट बूट कोटात जगेल, ही सुविधा मी संविधानामध्ये करून ठेवली, म्हणून मी हसत आहो रे. म्हणून म्हणायचं की रुतबा मेरे सर को तेरे संविधान ने दिया, रुतबा मेरे सर को तेरे संविधान ने दिया, अधिकार मुझे तेरे संविधान ने दिया. लोगों को मुकद्दर से मिला होगा मैं नहीं जानती, लोगों को मुकद्दर से मिला होगा मैं नहीं जानती, मुझको तो मुकद्दर भी मेरे भीम के संविधान ने दिया. मेरे भीम के संविधान. एका बाईच्या घरी जायचे, भिक्षा पात्र घेऊन रोज तिच्या घरी जायचे. भंतीजी रोज तिच्या घरी जायचे. ती बाई रोज त्यांना रागवायची, चल निघाल इथून, तू माझ्या घरी काही नाही तुला द्यायला. रोज जायची ती, रोज भिक्खूचा अपमान करायची. रोज भिक्खू तिथं जायचे, रोज भिक्खूचा अपमान करायची. एक शेजारचा माणूस आला भिक्खू जवळ, बोले भंतीजी त्या बाईच्या घरी तुम्ही रोज येता, पण ती बाई तुम्हाला एकही दिवस येत नाही आणि ती तुम्हाला हमेशा रागवते, शिव्या देते, तरी सुद्धा तुम्ही तिथं येता का? तेव्हा भंतीजी बोलले, हिनं मला काही द्यावं म्हणून मी येत नाही रे. हिनं मला काही द्यावं म्हणून मी येत नाही, तर देण्याची हिला सवय लागावं यासाठी मी हिच्या घरी येतो. कारण इतिहास देणाऱ्याचा लिहिला जातो, घेणाऱ्याचा लिहिला जात नाही. इतिहास क्रांती करणाऱ्याचा लिहिला जातो, भडवेगिरी करणाऱ्यांचा लिहिला जात नाही. अरे छीनने को हक अपना, छीनने को हक अपना, चल बोल गया चल ले उडी मारून तिथं येतोच मी, डेंजर मी तू उडी मारून तिथं विसरतो मी. अरे बांधे कपल निकली मी तिथं आली, एक जर हात खाली राहिला तर मला म्हणा तुम्ही येणार आहो मी तिथं. येऊ का? कोणाकोणाला वाटते मी तिथं आली पाहिजे, मग हातवर करा. अरे बांधे कपल निकली, एकीचा जर हात खाली राहिलाय पहा, हे दादाला म्हटलं मी हे बांधू नका ढोंग. अरे बांधे कपल निकली, मला माहित आहे तिथं मला भेटायला कोण येणार आहे. अरे बांधे कफन निकली मैं, अरे मैं तो खरंच इमानदारीच्या नाशी माझी माई उठून येते, जेव्हा माझी पप्पी घेते, माझी मया घेते, तर आईची शपथ मला असं वाटते की समाजात माझ्यावर मोठं कोणी रिचेष्ट नाहीये. अरे बांधे कफन निकली, अरे बांधे कफन निकली, अरे मैं तो बुद्ध जोगन बांधे कफन निकली, मैं तो बुद्ध जोगन अरे बांधे कफन निकली अरे मैं तो खाली बसून घ्या. अरे मैं तो बुद्ध जोगन नाही, फोटो नंतर काढू आपण, फोटो नाही, मी भेटायला आली तुम्हाला. फोटोपेक्षा आनंद भेटायचा
अरे बांधे कफन निकली मैं तो पुत्र जोगन अरे भीम के ये दीवा अरे तुमचे पाशी येतो रे भीम के ये दीवाने अरे भीम के ये खाली बसून घ्या अरे चला चला अरे भीम के ये दीवाने कोण आहे भीमाचे दीवाने कोण कोण आहे हात वर करून सांगा अरे भीम के ये दीवाने वर हात करून अरे भीम के ये दीवाने अरे आग में भी जलते हैं भीम के दीवाने आग में भी जलते हैं भीम के दीवाने आग में भी जलते हैं काका फोटो नका काढू त्या बायापेक्षा तुम्ही कमजोर आहे का रे त्या बाया पाहिजे कसे हात करून टाळे वाजवतो काय बाबा पांढऱ्या फळचं एकदम काय ढिले झाले अरे झाले म्हणून बाबा. म्हणून कवाऱ्या पोरायला बाया भेटून नाही राहिल्या रे पोरी नाही भेटून राहिल्या हो. आज बसारा ना रे कॅमेरे ठेवा तिकडे तेव्हा तिकडे जागा बसा ते मोबाईल ठेवा खाली खरं इमानदारीच्या ना ऍक्टिव्ह राहा रे खाली बसली जातात बस खाली ऍक्टिव्ह राहा रे नाही तर पोरी नाही भेटून राहिल्या कवा मारून राहिले रे काही काही पोरं 40-40 वर्षाचे होऊन राहिले हो. डोक्यावरचे पुरे केस गेले बाबा मी चिवर झाली बाई आहो मी आता खोटं नाही बोलू शकत जे खरं आहे ते बोलायला लागेल की नाही बोलावंच लागते. आता खोटं बोलू का नाही, नाही. तुम्ही सांगा आता तुम्हाला माहित आहे पोरीला वेळ नाही पोरीचे काम झाले माहिती अरे भांडे कपनी केली भांडे कपनी केली काय माहित बुद्ध जोगन भांडे कपनी अरे मराठा शो कसं आमचे पोरं म्हणतात पोरीबारीसाठी पोरीनं फोन नाही उचलला तर चालले आमचे पोरं तिकडे हे आला आता नवीन फॅशन झालं माहिती का आता पहिले माहिती का तुम्हाला गाईची पिल्ले म्हशीची पिल्ले बकरीची पिल्ले डुकराची पिल्ले आता बाबा माणसाची पिल्ले झाले हाँ मेरे बाबू ने खाना खाया की नहीं खाया आणि माझ्या पिल्ल्याचा चेहरा काऊन उतरला आणि आता पिल्लू पाहिलं तर माहिती का इकडलं फोन करणारं पोट चिरकुटलं 25 वर्षाचं आणि तिकडलं पिल्लू 40 वर्षाचं अरे भांडे का फोन निघली आज काय माहिती का पोरीनं फोन नाही उचलले आमचे पोरं जातात असे विहिरीत पाय टाकतात कशी टाकू आणि फोन उचलतो का विहिरीत उडी टाकू आणि फोन कारण तुम्हाला माहित आहे नाव विस्तारतील 14 जानेवारी कोणाकोणाला माहित आहे हात वर करून सांगा मला 14 जानेवारी तुमच्या पाशी जायचं औरंगाबाद महिला मंडळ कोणाला माहित आहे एवढेच जणांना माहित आहे माहित आहे शिरेलाच्या मागे लागू नका हो त्या शिरेला ते भाभीची घरपे आहे माय नवऱ्याची बायको साजवी कभी बहुती माय त्या शिरेला मध्ये एक बाई 5-5 नवरे करते सारं बैकवाचं काम चालू आहे माय हा इकडे पोरीचं लग्न होते इकडे माई येते बॉयफ्रेंड घेऊन मध्ये माय येते नया बॉयफ्रेंड मध्ये आमच्या पाहिजे तसं बरोबर आमच्या काही बौद्ध गायला गेल्या होत्या कमलाबाई वहाणे बहिणे यांच्याकडून बौद्ध गायला गेल्या होत्या यांच्याकडून 100 रुपयाची भेट आली मला खूप खूप धन्यवाद अरे बांधे कफन निकली तुम्हाला माहित आहे नाव विस्तारतील 1994 मध्ये नाव बाबासाहेबांचं विद्यापीठाला नाव भेटलं किती जणांची आहुती गेली आहे त्याला गौतम वाघमारे पोचीराम कांबळे मातान समाजाचा पोचीराम कांबळे जय भीम म्हणत होता म्हणून त्याचे दोन्ही हात कापले जय भीम म्हणू नको म्हणून त्याचे दोन्ही पाय कापले आता बोलले आता जर तू जय भीम म्हटलं विनोद बनसोडे आता जर तू जय भीम म्हटलं तर आम्ही तुझं डोकं गर्दन कापू सरनाव टाकू मातीचं तेल टाकून अंगाडबीची काडी लावू तेव्हा पोचीराम कांबळे बोलला मातान समाजाचा अरे माझी गर्दन कापा सरनाव टाका मातीचं तेल टाका अंगाडबीची काडी लावा त्या अंगाडबीची काडी लावा जेव्हा ज्वालामुखी निघेल ना त्याच्यामधून सुद्धा निघेल जय भीम मराठा शौक संत अशी मला नाव की पोरं मारा मरतात पोरीसाठी क्यों मरते हो एक लड़की के लिए क्यों मरते हो एक लड़की के लिए दोगच कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए दोगच कपड़ा ना मिलेगा तुम्हारे कफन के लिए अरे मरने का शौक है तो मरो अम्बेडकर के मिशन के लिए ये लड़कियां भी दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारे कफन के लिए अरे चलो चले साथ
इलेक्शन मध्ये इमानदारीच्या ना जो इमानदार काम करणार आहे त्याला मत द्या. कोणाची जात पाहून पक्ष पाहून मत देऊ नका, माणूस पाहून मत द्या. कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये जातपात केली नाही, आम्ही कोण होतो रे जातपात करणारे. प्रशांत भाऊ इंगोले जेव्हा बाबासाहेब संविधान लिहित होते, पंजाबराव देशमुख बाबासाहेबांपाशी आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी काहीतरी तुम्ही संविधानामध्ये टाका. बाबासाहेब संविधान लिहिता लिहिता बाबासाहेब बोलले की पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे, मी जरा फेरफटका मारून देतो, तुम्ही जरा संविधानावर नजर टाका. जेव्हा पंजाबराव देशमुखांनी संविधान वाचलं, पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं की बाबासाहेब मी मराठा लोकांसाठी तुमच्यापाशी एवढंच मागायला आलो होतो, पण तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त मराठा लोकांसाठी संविधानात लिहिले. खरंच बाबासाहेब तुम्ही महान आहात. कारण संविधान एका जातीसाठी आहे का? संविधान बदला, संविधान बदला, संविधान बदला. बदला ना संविधान जर बदलाची हिंमत असेल तर. पण संविधान लिहिण्यासाठी तुमच्या मायचा नवरा आणा ना, दुसऱ्याला सांगा त्याला संविधान लिहायला. तुमच्या लग्न असेल, बसला असेल, वावर आणलेला असेल, जेवत असेल, तुमच्या बसला असेल, मंडपाच्या मागे जाऊन त्याला घेऊन या. नाहीच भेटला म्हणजे एका दिवसासाठी भाड्यानं तरी या ना बाबा. भाड्यानं उसणं असते का बाप? बोतल बेकार माणूस आहे बाप, उसणं असते का? हा? तुम्ही जाता की काय कुठं उसणे? काय करावं या माणसाचं? उसणं असते का बाप? भांडे कप. कारण आमचं कसं आहे माहिती का, आमच्या भावात की नाही, आमच्या एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणजे मी माई बायको उभी करतो. घ्या बेटा घ्या. तुने ना मला त्या कुत्र्याला माहिती तुने खाऊन बेटा लेकिन तुझी बी नाही खाणे तुम्ही. आमचं कसं आहे माहिती का, तुम्हाला माहिती आहे गावामध्ये सगळीकडे स्वच्छता अभियान पहिले नव्हतं. होतं का? संडास होती का? होती का गावामध्ये? नाही नाही. वसमत चांगलं शिकत आहे. वसमतची एक गोष्ट गावातल्या बाया सांगा, गावात पहिले गावामध्ये आमची गाडी जायची की नाही, त्या रोड ना इकुनी पंगत बसली राहायची, इकुनी पंगत बसली. गुलाबाचे फुलं, झेंडूचे फुलं, कनेराचे फुलं, मधातून आमची गाडी जायची. आणि बायालाही चांगल्या बिचाऱ्या बाया आमची गाडी पाहिल्या उभी व्हायची, माणसं नाही उभी व्हायची. हा जे पाहायचं ते पहा, हान झालेले बायानं बिचाऱ्यानं आम्हाला पाहिलं का स्टँड माणसं नाही. मग मी म्हणायची बाबा बसणाऱ्याला लाज नाही, पाहणाऱ्यानं तरी लाजावं, चला खाली घेऊन. आणि आता कसं आमचं माहिती का, अजूनही बघा सगळ्याच्या घरी स्वच्छता अभियान झालं, अजूनही म्हाताऱ्या माणसाला संडासात होत नाही. नाही पेशवून दिली त्याला माहित आहे ना, त्याला परतावत नाही ना. उचलला तर बघा खाली, उचलला तर बघा खाली. त्याला माहित आहे खाली गेल्याने काय होते, भरपूर हवा लागते, माशा येते, 2-4 गवताच्या काळ्या हुटल्या सत्काने देते. 2 माणसं 2 बुढे असतात, 2 म्हातारे, त्याची काही संडासात होत नाही. मग डबे घेतात आणि खालीच जातात. डबे घेतात जातात 2 जण खालीत. आता 2 जण खालीत जातात, विषय नाही काय का माझा, कुठलाही विषय कुठलाही शेर माझं मनोरंजन म्हणून ऐकू नका. 1 म्हातारा 2 म्हातारे जातात. आता एक मांग बसते, एक असा पुढं बसते. गाय माणसाला खाली सांगून नाही का, गाय माणसाला सांगून राहिली मी कसा बसतो खाली. रामचंद्र घोडगे ही मार्मी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्याकडून सुद्धा आलेले आहे. प्रशांत इंगोले गट नेते यांच्याकडून 100 रुपये आले. बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून सुद्धा 100 रुपये आले. खूप खूप धन्यवाद. एक म्हातारा बसते पुढे, एक म्हातारा बसते माग, अशी बसते. हा मग मागच्याची होते बोलून नाही का ठोकू काय माणसाने काही का बसलाच राहील का विचारा तिथं. आता मागच्याची होते आणि पुढे बसला राहते. आता मागचा काय करते, आपली राहते की धुवायची, पुढच्याची धुवायला जाते. हा तुमचा म्हणते हे बाई होईना म्हणते, मग मागचा म्हणते तू होई तर बाई कुठे गेली. म्हणजे आमच्या समाजाची ही दुर्दशा आहे, स्वतःची कुठं गेली माहिती आम्ही दुसऱ्याची धुवायला जातो. स्वतःचं ठेवतो झाकून आणि दुसऱ्याचं बघतो आम्ही वाकून. विचार करा तुम्ही, सगळे राजकारणी लोक चांगले असतात असं नाही, आणि सगळे राजकारणी लोक वाईट असतात असंही नाही. काही आमदार खासदार असे आहेत की नॉर्मल माणसासारखं आपल्याला जसं वाटते ना, आणि काही आमदार सगळे याच्यात आहे. मग भिक्खू संघ असो, गायक असो की आमदार खासदार असो, प्रत्येकामध्ये काही ना काही नमुने असतातच. नाही तर आमची बघा आता राजू भैया कसे आमदार आहे, बरोबर की नाही तर काही आमदार बघा, तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? 361. किती किल्ले? 361. एकाही किल्ल्यावर नाव लिहिलं नाही. एकाही किल्ल्यावर नाव लिहिले नाही. आणि आताचे काही बरं सगळे नाही, आताचे काही आमदार खासदार एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. संडासावर कमाल झाली. अरे छीने को हक अपना. विचार करा तुम्ही, प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते, इतिहास गवाह आहे. मग ती बहीण असो, पत्नी असो, आई असो, मुलगी असो, प्रत्येक पुरुषाच्या मागे एका बाईचा हात असते.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. क्या बात आहे. मनुस्मृती सांगत होते 25 डिसेंबर 1927 मध्ये बाबासाहेबांना मनुस्मृती जाणली. मनुस्मृती सांगत होती विधवा बाईला जगण्याचा अधिकार नाही. जर आज लग्न झालं आणि उद्या जरी नवरा मेला तर बाईला तिच्या संग सती जावं लागेल. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का मनुस्मृती? मग अभ्यास करत जा, वाचत जा. माय वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोलले वाचा, आम्हाला ऐकवायला नाचा. लिखतो आम्ही अरे भीम केले लागते जिगर आधी इधर आले त्या तोंडाचे भिंगे लागते जिगर आधी इधर पहिली तू सुद्धा बाबा मोठा भिंगा वाजवायला. आम्ही निघाली का चाललो आम्ही भीम के लगते जिगर आधी उधर. अभि भीम के लगते जिगर आधी उधर पहिली तू सुद्धा. आम्हाला काही नाही. बाबासाहेब बोले वाचाल तर वाचाल. बाबासाहेब बोले मला डोक्यात घ्या, डोक्यावर घेऊ नका. पण आम्ही का मारली एक पावटी आणि अर्धी बिर्याणी खायला भेटली. चाललो भीम के लगते जिगर आधी उधर. काही लेनदेन नाही आम्हाला. ही आमच्या समाजाची दुर्दशा आहे की नाही? म्हणून आमचे लोक काऊन पुढे येत नाही, काऊन निवडून येत नाही. एखाद्या लाईन्यात देरांना जाऊसाठी जर चांगली साडी आणली ना, मोठी जाऊ म्हणते माय नवरा तर लयच बेकार आहे म्हणते. 500 रुपयाची आणली नाही हो बाई म्हणते. माय देर नुसतं भाड्याचा बैल आहे हो म्हणते. माय जाऊसाठी लाईनीसाठी 5000ची साडी आणली असं मन ठेवू नका माय मावल्यानं. सगळ्याच्या बद्दल मनात मंगल मैत्री ठेवा. असं जर मन ठेवांना रात्र फार तुम्हाला झोप येणार नाही. जर एखाद्या लाईने जाऊला चांगली साडी आणली ना, तिला म्हणा अगं सुशीला माझ्या देरानं तुला साडी आणली, बुद्ध जयंतीला तू घातली. खरंच भीमाच्या वाघिणीसारखी भीमाच्या लेकीसारखी दिसत होती. ते जर नाही म्हणत ना की ताई भीम जयंतीला मी घातली, बुद्ध जयंतीला तुम्ही घाला तुमच्या अंगावरील. बरोबर. भीमाच्या वाघिणीने मला असा आशीर्वाद दिलाय. खूप खूप धन्यवाद. अरे बांधे कफन निघली, एक वर्षापासून तिथं भंतीजी बसली आहे म्हणून त्या भंतीसाठी मला म्हणायचं आहे बिलबिला रहे भिकू, बिलबिला रहे भिकू, अरे साल गया अनशन में. थांबा, भीमाच्या वाघिणीने पैसे दिले मला. येता येत नाही तुम्ही बरोबर. किती? जयंती किसन, जयश्री किसन बाराटे. इकडून नाही दे रे, साडी दे. कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. दादा कुठे गेले? विजय दादा कुठे गेले? विजय दादा इकडे. विजय दादा, राजकुमार दादा कुठे गेले? विजय दादा, राजकुमार दादा कुठे असतील तर त्यांनी समोर यावं. छोटो भाऊ या पाहिलं. छोटो भाऊ या. छोटो भाऊ छोटो भाऊची एकूण जयंतीचा आईर होय तुला. अरे ची बैल मिला रहे भी, साऊंड कडे पाहू नका, माझ्याकडे पहा. माझा आवाज ऐकू येत नाही इशारानं समजा. बिलबिला रहे भी, वाळवा म्हणजे टाइम होऊन जाईल ना, आपण बसू बोंबलत आपण. बिलबिला रहे भी, अरे साल गया अनशन में, बिलबिला रहे भी, साल गया अनशन में, बिलबिला रहे भी, अरे बिलबिला रहे भिकू, अरे साल गया अनशन में. अरे मैं भी निकली तू भी निकल. कोण आहे? कोण निकलणार आहे माझ्यासोबत? हात वर करा. कोण निघणार आहे माझ्यासोबत? मैं भी निकली तू भी निकल, भाई जी वहाँ मिलते हैं. तारीख ठाई करून व्हिडिओ टाकतो. समजा सांगितलं मैं भी निकली तू भी निकल, मैं भी